शिवसेना शिंदे गट के जितेंद्र पाटिल को युवा सेना के कल्याण लोकसभा अध्यक्ष पद पर वरिष्ठ नेताओं के मार्गदर्शन में आज नियुक्त किया गया। यापूर्वी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती झालेली आहे। मी डोंबिवली विधानसभा शहर शाखेच्या वतीने आणि तमाम लोकसभेच्या वतीने मनापासून अभिनंदन आभार मानतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। इस प्रसंग पर शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, राजेश कदम और उनके मित्रगण ने शुभकामनाएं दी। युवाओं में जोश भरने का काम पाटिल करेंगे, ऐसी बात राजेश कदम ने कही। शिवसेना हा तरुण रक्ताचा पक्ष आहे। आज तसं बघायला गेलं तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एका योग्य व्यक्तीवर धुरा सोपवलेली आहे, जिल्हा अध्यक्ष कल्याण लोकसभा या पदाची। एवढे दिवस कुठेतरी असं पुढे मागे सुरू होतं, परंतु आता आम्हाला ग्वाही आहे की हे सर्व तरुण मिळून एक सक्षम असा युवा नेतृत्व, युवा सेना घडवतील आणि आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जी महाराष्ट्राला प्रगतीच्या राजमार्गावर घेऊन जात आहेत, त्याला हातभार युवा सेनेच्या माध्यमातून जे युवांचे प्रश्न आहे आणि युवकांचा रोजगार असतील किंवा युवकांचं शिक्षणासंदर्भात जे मूलभूत अधिकार प्रश्न असतील त्यात हात घालून हे या सरकारला आमचे खासदार लाडके डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि संपूर्ण शिवसेना याला हातभार लावतील एवढी मी ग्वाही देतो। नवनियुक्त जितेंद्र पाटिल ने सभी का आभार व्यक्त करते हुए कहा कि आमच्या पक्षाचे प्रमुख नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब व युवाचे प्रेरणास्थान श्रीकांत शिंदे साहेब व आमचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक साहेब व आमचे जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी शहरातील सर्व शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, सर्व शाखा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज मला युवा सेनेचा कल्याण जिल्हा लोकसभा मिळालेला आहे। तर मग सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही चांगलं काम करीत भरलेल्या जागा होत्या, काही जे कुठे युवा सेना नव्हती त्यांना आम्ही जास्तीत जास्त वाढवायचा प्रयत्न करू। ऐसी ही लेटेस्ट खबरों से अपडेट रहने के लिए हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को दबाना न भूलें।